भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या आता त्यांनी सांगितलं की हा परमात्मा प्राप्त होतो असं तुम्ही सांगता, पण कथम पुन्हा शक्य आहे इति, तो कोणत्या उपायाने दिसणं शक्य आहे म्हणून जर तू विचारशील तर फक्त वर काय सांगितलं भगवंतानी की नाहम वेदैर्न तपसा यांनी सांगितलं प्राप्त होऊ शकत नाही. मग प्राप्त कशाने होतो तर हे वरचं अवतरण झालं, ज्ञानोबरायांनी ह्या श्लोकाचं दिलेलं अवतरण होतं. भाष्यकार सांगतात कथम पुन्हा शक्य आहे ती, तो परमात्मा कसा प्राप्त होऊ शकेल, काय उपाय आहे त्याला, तर तो उपाय सांगतात. भक्त्यात्व अनन्या शक्य अहम एवं विधा अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. हे परंतप, तू एवं विधा अहम अनन्या भक्त्या तत्वेन ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुम शक्यः. हे परंतप, हे शत्रूंना ताप देणाऱ्या शत्रुनाशना अर्जुना, तू परंतु एवं विधा अहम अशा प्रकारचा मी अनन्या भक्त्या अनन्य भक्तीने तत्वेन तत्वतः ज्ञातुम जाणणं द्रष्टुम पाहणं आणि प्रवेष्टुम प्रवेश करणं. ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुम म्हणजे अशा अनन्य भक्तीनं मी जाणण्यास, द्रष्टुम पाहण्यास, प्रवेष्टुम प्रवेश करण्यास किंवा त्याच्याशी तद्रूपता करण्यास शक्य आहे. म्हणजे माझी अनन्य भक्ती असं सांगितलं. ह्या अनन्य भक्तीनं तो मी किंवा माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला जाणणंही शक्य आहे, परोक्ष रीतीनं त्याला जाणणंही शक्य आहे, द्रष्टुम त्याचा साक्षात्कार करणंही शक्य आहे आणि त्याच्या स्वरूपाशी समरस होणं हेही शक्य आहे. असं मनवाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणवनी माप भक्ती केले. भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाचिया योगे ज्ञानाचिया लागे न सापडशी. ज्ञानाचिया लागे न सापडशी. तर असा मी म्हणजे भगवंताच्या अनन्य भक्तीनं भगवान जाणला जातो, भगवान पाहिला जातो, म्हणजे त्याचं दर्शन किंवा साक्षात्कार होतो आणि त्याच्या स्वरूपाची तो तद्रूपतेला समरसतेला प्राप्त होतो. एवढा ह्या अनन्य भक्तीचा महिमा आहे असा याचा अन्वयानुरूप अर्थ. आता भाष्यकार सांगतात तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. अशी भक्ती जर असेल तर त्या भोळ्या भावाने केलेल्या सेवेला, तो अनन्य भक्तीला तो प्राप्त होतो. भाष्यकार भक्त्या तू किम विशिष्टया इति आह अनन्या अपृथक्भूतया भगवतः अन्यत्र पृथक न कदाचिदपि या भवति सा तु अनन्या भक्ति सर्वैः अपि करणैः वासुदेवाद अन्यत् न उपलभ्यते या सा अनन्या भक्तिः. तया अनन्या भक्त्या शक्या एवं विधा विश्वरूप प्रकाराः. हे अर्जुन ज्ञातुं शास्त्रतः न केवलं ज्ञातुं शास्त्रतः द्रष्टुं च साक्षात्कर्तुं तत्वेन तत्वतः प्रवेष्टुं च मोक्षं च गंतुं परंतप. भक्त्या तू परंतु भक्तीनं मात्र, पण किम विशिष्टया इति, तर कोणत्या प्रकारच्या विशिष्ट भक्तीनं मी प्राप्त होतो तर सांगतात अनन्य भक्त्या अनन्य भक्तीनं मी प्राप्त होतो. अनन्य भक्ती म्हणजे काय, अपृथक्भूतया जी भक्ती अपृथक म्हणजे परमात्म्यापासून वेगळी कधीच होत नाही
अशा भक्तीच्या द्वारा अन्यत्र पृथक न कदाचित अपि या भवती. जी भक्ती भगवंतापासून कधीही दूर होत नाही अशा प्रकारची असणारी भक्ती सात्व अनन्या भक्ती, ती अनन्य भक्ती. म्हणजे जी भक्ती भक्ती येऊनी चित्ताचे का, त्या चित्ताने चित्ताला त्या भक्तीनं येऊन वरलेलं आहे. तर इथं म्हणजे चित्त म्हणजे केवळ एकच चित्त असं घ्यायचं नाही. चित्त हे काय आहे, कालच आपण चिंतन केलं, हे अंतःकरण चतुष्टयाचं काय आहे, उपलक्षण आहे. या ठिकाणी काय जई अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी, अशा प्रकारचे. आणि इंद्रियांचं तर काय आहे, तुकोबाराय सांगतात, माझ्या इंद्रियांशी लागले भांडण आणि म्हणतील कान रसना झाली, किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. अशा प्रकारची जी काही भक्तीतली सगळी इंद्रिय म्हणजे सर्व इंद्रिय, मन, चित्त, अहंकार, बुद्धी, हे सर्वच्या सर्व जेवढा संभार आहे, सर्व इंद्रियांचा समुदाय आहे, हा सर्व परमात्म्याच्याच दिशेने प्रवाहित होणं, याला म्हणतात अनन्य भक्ती. ते म्हणतात, तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनिक नको ठाव चिंतू याशी, डोळे भरोनिया पाहीन तुझे रूप तेची मज सुख देई देवा, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा, वाहे रंगी टाळे नाचेन उदास हे देई हातास पाया सुख, तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनिक नको ठाव चिंतूयास. पार प्रसंगी ब्रह्मज्ञान आलं तरी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयशे करी. अशा प्रकारचं सर्वही आपी करणही, सर्वच प्रकारची करणं म्हणजे इंद्रियांचा मनादिकांचा समुदाय, त्या वासुदेवात अन्यत न उपलभ्यते, त्या भक्तीच्या द्वारा वासुदेवापेक्षा दुसरी कोणाची उपलब्धी किंवा ज्ञान होत नाही. जिथं जेथे माझी दृष्टी जाय आणि तेथे पाय भावी न असेन या समाधाने, पूजा मने करीन साठवला हरी जी हृदय मंदिरी. म्हणून त्यांच्या हृदयामध्ये इंद्रियांच्या होणाऱ्या व्यवहारामध्ये कुठेही ह्या अनन्य भक्ती सोडून दुसरा काही उपलब्ध होत नाही. अशी जी भक्ती आहे सात्व अनन्या भक्ती, ही ती भक्ती काय आहे, अनन्य भक्ती आहे. सर्वही अपि करणही वासुदेवाद अन्यत न उपलभ्यते, या ज्या भक्तीनं सर्वच प्रकारची असणारी करणं म्हणजे भगवंताने दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग, अशी दिलेली सर्वच करणं त्या करणांच्या मध्ये वासुदेवाला सोडून कोणालाही ती इंद्रिय विषय करत नाहीत. सर्वेंद्रियासहित मज माझी सुनी चित्त, जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती, अशा प्रकारचं सर्वही असं सा अनन्या भक्ती, तिला म्हणतात अनन्य भक्ती. तया अनन्या भक्त्या, त्या अनन्य भक्तीने एवं विदा अहम शक्य विश्वरूप प्रकार, ह्या विश्वरूप प्रकाराचा असा जो मी, तो ह्या भक्तीनं मी प्राप्त होऊ शकतो. हे अर्जुना मी नुसता प्राप्तच होतो असं नाही, तर ते म्हणतात ज्ञातुम शास्त्रतः, शास्त्राच्या द्वारा माझं जे स्वरूप आहे ते जे शास्त्राने जाणायचं त्याप्रमाणे हा अनन्य भक्त माझ्या स्वरूपालाही जाणतो. न केवलम ज्ञातुम शास्त्रतः, केवळ शास्त्राच्या साह्यानेच तो मला जाणतो असं नाही, किंवा शास्त्राच्या साह्याने तो केवळ मला जाणतो असं नाही, तर द्रष्टुमच साक्षात करतुम, त्याला साक्षात्कार देखील होतो. आणि नुसता साक्षात्कार होत नाही, तर जे सा काष्टा सा परागती असं जे वेदाने सांगितलेलं फल आहे, तर त्या फलामध्ये तत्वतः प्रवेष्टुंच मोक्षमच गंतून, आणि तत्वतः माझ्यामध्ये प्रवेश होतो ना मोक्ष प्राप्ती करतो. हे परंतप, हे अर्जुना, असं सांगतात. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, परितेची भक्ती आईशी पर्जन्याची सुटिका जैशी, धरा वाचुनी अनारीशी गतीची नेने,
का सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती गंगा जैशी अनन्यगती मिळालीची मिळे म्हणतात. परी तेची भक्ती ऐशी. तुम्ही म्हटले जरी भक्ती येऊनीवरी चित्तात गा, जर ती भक्ती येऊन आपल्या चित्ताचं वरण करील म्हणजे चित्ताला अंगीकार करील, म्हणजे ते भक्ती फक्त कोणाला निवडते? चित्ताला. म्हणजे चित्त अखंड काय करतं? भक्तीच करत राहतं. अशीची स्थिती आहे. परी तेची भक्ती ऐशी. परंतु ती भक्ती कशा प्रकारची आहे? तर ते भक्ती ऐशी, ती भक्ती अशा प्रकारची आहे. त्याला उदाहरण देतात पर्जन्याची सुटिका जैशी. जे म्हणतात ज्याप्रमाणे पर्जन्याची म्हणजे पावसाची असणारी सुटिका म्हणजे धार. पाऊस म्हणजे ढगातून तो पाण्याचा थेंब एकदा वेगळा झाला की तो काय खाली कुठे येतो? धरा वाचून अनारीशी गतीची नेणे. धरा म्हणजे पृथ्वी वाचून, अनारीशी म्हणजे दुसरी गती त्याला माहीत नाही. भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेने अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाल्यानंतरही अर्जुनाचं मन त्याच्यामध्ये रमत नाही. या उलट त्याला ते भीतीदायक भयंकर असं वाटतं आणि म्हणून तो भगवंताच्या जवळ पुन्हा चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती करतो. आपलं भगवान परमात्मा अर्जुनावर असणाऱ्या परमप्रेमामुळं त्याला विश्वरूपाचं दर्शन विश्वरूपाचा दर्शनाचा परित्याग करून किंवा विश्वरूपाचा परित्याग करून त्याला आपल्या मूळ असणाऱ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन करतात. परंतु भगवंताला ही अर्जुनाची भूमिका आवडत नाही. भगवान पुन्हाही जाता जाता, आता अध्यायाचा उपसंहार आहे, त्याला सांगतात की तू या ठिकाणी अंग सांडूनी छया आलिंगितो सीमा. वास्तविक तुला हे अत्यंत दर्शन होणं जे कठीण आहे, जे देवादिकांनाही ऋषी मुनी तपस्वी दान करणं या वेदाध्ययन करणं यांना जे रूप प्राप्त झालं, ज्या स्वरूपाचं दर्शन झालं नाही, हे अलौकिक दिव्य असणारं विश्वरूप दर्शन मी तुला दिव्य चक्षु प्रदान करून दिलं, परंतु तू मात्र त्याच्यामध्ये रमला नाहीस. म्हणून भगवान परमात्म्याची अजूनही इच्छा आहे की केवळ सख्य सुखापुरतं, केवळ एक भक्तिप्रेमाचा आस्वादन करण्यासाठी तात्कालिक स्वरूपामध्ये तू ह्या सख्य सुखाची अनुभूती घेण्यासाठी ह्या चतुर्भुज रूपाला तू पहा. परंतु हे निरंतर सुखदायी असणारं हे व्यापक विश्वरूप जर तू ध्यानात घेतलं नाही किंवा व्यापकपणाने ध्यान संपत्ती आहे असं जर त्याच्याविषयी अंतकरणात महात्म्य किंवा त्याचा गरिमा जर तू धारण केला नाहीस तर हे काही योग्य होणार नाही असं भगवंताचं मत आहे. आणि हे सांगितल्यानंतर हे विश्वरूप दर्शनाचा अधिकारी कोण? हे विश्वरूप दर्शन अर्जुनालाच झालं, तुम्हाला आम्हाला होईल की नाही? त्याचं काही साधन आहे का? आणि त्याचं ह्या विश्वरूप दर्शन हे जे साध्य, त्या साध्याचं साधन कोणतं? अशी जर शंका आली तर ती या श्लोकामध्ये सांगितली. भक्त्यात अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. याचा अन्वय अर्थ आणि भाष्य आपण पाहिलेले आहे. आता भगवान संत सम्राट माऊली याविषयी सांगतात. तैसा मी एकीची परी आतुडेगा अवधारी जरी भक्ती येवनी वरी चित्तातेगा. अर्जुनाला परमात्मा म्हणतात अवधारी, तू एकाग्र चित्ताने लक्ष दे. जरी भक्ती चित्ताते येवनीवरी, जर आपल्या अंतकरणात भक्ती, आपल्या अंतकरणातील चित्त, अंतकरण चतुष्टयातील चित्त नावाचं जे चिंतन करणारं तत्व आहे अंतकरण चतुष्टयामध्ये, तर त्या चित्ताला भक्ती स्वतः येऊन त्याला त्याचं वरण करीन, म्हणजे त्याच्या गळ्यात माळ घालील, म्हणजे त्याच्या चित्ताला माळ घालील, तर त्याच्या चित्तात ती भक्ती येऊन वसेल. म्हणजे तो भक्तीला वरणार नाही, भक्ती त्याच्याकडं आकर्षित होईल. अशा प्रकारच्या अंतकरणाची अत्यंत पवित्र भूमिका ज्याची झालेली आहे असा जो पुरुष आहे, तर तो एकीची परी आतुडेगा, मी एकीची परी आतुडेगा. मी त्याला ह्या एका म्हणजे एकमेव हाच एक प्रकार आहे की ह्या प्रकाराने मी त्याला विश्वरूपात दर्शन देऊ शकतो. म्हणजे विश्वरूप दर्शन करायचा असेल तर अंतकरणात निस्सीम असणारी भक्ती ज्याच्या चित्तात
कायमची ठाण मांडून बसलेले आहे, अशा पुरुषाला माझं दर्शन होईल. केवळ दर्शनच होईल, मी त्याला प्राप्त होईल. केवळ प्राप्त होईल. माणसाला प्राप्तीची इच्छा कधी होते? जर त्या पदार्थाचं ज्ञान असेल तर. अगोदर जानाती, नंतर मग इच्छती, आणि मग तिच्यासाठी तो प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी ही भक्ती जी आहे त्या भक्तीनंच त्याला वरलेलं आहे. सामान्य रीतीनं आपल्याला पहिल्यांदा भगवंताचा महिमा आपल्याला कळला पाहिजे. नंतर मग त्या भगवत प्राप्तीसाठी आपण इच्छा करू आणि त्याच्यानंतर साधनावर आरूढ होऊ. ही झाली वैधी भक्ती. तर ह्या वैधी भक्तीनं माझं दर्शन प्राप्त होणार नाही, माझी प्राप्ती होणार, म्हणजे माझ्या विश्वरूपात्मक दर्शन ज्याला करायचं असेल तर त्याला केवळ या ठिकाणी ह्या विधीपूर्वक केलेली जी भक्ती आहे तिनं प्राप्त होत नाही. ही परम अनुरागात्मिका असणारी जी भक्ती आहे, ज्याच्यामध्ये अखंड प्रेमाचं भगवंताच्या दिशेने अंतःकरण वृत्तीचा प्रवाह अखंड निरंतर दीर्घकाल निरंतर काय हे सूत्र आहे, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. ही भक्तीची भूमिका ज्याच्या ठिकाणी दीर्घकाल ज्यांनी तपश्चर्या केली म्हणजे भगवत भक्ती केली, नंतर ती निरंतर केली दीर्घकाल, आणि पुन्हा सत्कारा सेवितो ज्यांनी त्याच्याविषयी अत्यंत प्रेम धारण केलेले आहे, अशा प्रकारची ही भक्ती जर त्याच्या ठिकाणी असेल, ती भक्ती येवनीवरी चित्ताचे गा. परंतु परितेची भक्ती अशी, ती भक्ती आहे कशा प्रकारची? तर ती भक्ती अशी आहे की म्हणतात जैशी पर्जन्याची सुटिका धरा वाचुनी अनारीशी गतीची नेने. त्या भक्तीचा प्रकार काय आहे? त्याची भक्ती ऐशी, ती भक्ती अशी आहे की जैशी पर्जन्याची सुटिका, ज्याप्रमाणे आकाश जेव्हा ढगाने भरून येतं आणि त्यावेळेला ढगातला असणारे जलबिंदू म्हणजे पाऊस पडू लागतो, वृष्टी होते, त्यावेळेला त्या वर्षावातून जी काही पाण्याची धार पडते तर त्याला म्हणतात सुटिका. ती पर्जन्याची असणारी सुटिका म्हणजे पावसाची असणारी धार, ती जैशी एकदा ढगाला तिनं सोडलं की धरा वाचून अनारीशी गतीचे नेणे. धरा म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वी वाचून अनारीशी दुसरी गती म्हणजे दुसरं थांबण्याचं ठिकाण तिला माहीतच नाही. उदाहरण देतात माऊली की ती धरा वाचून अनारीशी गतीची नेणे, त्या पृथ्वी वाचून तिला गती, गंतव्य, प्राप्तव्य किंवा स्थातव्य, तिला स्थिर राहण्यासाठी दुसरी जागाच नाही. का सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैशी अनन्यगती मिळालीची मिळे का. अथवा सकळ जळसंपत्ती म्हणजे कोण गंगा सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती मिळालीची मिळे. तर जशी गंगा अनन्यगती, जशी गंगेला अनन्यगती म्हणजे दुसरी कोणतीच गती नाही. म्हणजे गंगा एकदा निघाली का ती कुठपर्यंत थांबत नाही? समुद्रापर्यंत थांबत नाही. कारण समुद्र हेच तिचं अंतिम गंतव्य किंवा प्राप्तव्य आहे. आणि ते अनन्य आहे की मी निघाल्यानंतर माऊलींची ओवी आहे ते जैसे गंगेचे निवगे डळमळीत जग जे निघे सिंधू पद तया जोगे अन्न नाही. खळखळ करीत गंगा जेव्हा या हिमालयापासून निघते तर तिला समुद्राशिवाय दुसरी कोणतीच गती नाही. त्याप्रमाणे बरं ती कुठं मिळाली, मग एकदा समुद्राला मिळाल्यावर थांबली का? तर मिळालीची मिळे, मिळालेलीच आहे पण मिळाली तरी ती पुन्हा समुद्री गंगा काय मिळवणी मिळतचे असे समुद्री गंगाजळ जैसे तैसे मिळवणी तैसे मजची भजती. या ठिकाणी गंगा जरी समुद्राला मिळाली तरी मागून तिचा प्रवाह जो आहे तो येतच राहतो. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय, अशी त्याची स्थिती आहे. सगळ्या लाटा उसळत असतात आणि गंगे समुद्राला मिळाली, आपल्या गंतव्याला आता प्राप्त झाली म्हणून गंगा तिथं स्थिर राहिली नाही. मागून पाण्याचा प्रवाह गंगेचा सारखा समुद्राला मिळतच असतो. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होनी.
हा जसा दृष्टांत आहे तैसे, आता दाष्टांतिकात माऊली सांगतात तैसे सर्व भाव संभारे, या ठिकाणी आपल्या अंतकरणात असणाऱ्या सर्व प्रकारच्या भावांचा संभार म्हणजे समुदाय. सर्व भावांचा संभार म्हणजे भगवंताशी जोडलेली जी सर्व प्रकारची नाती. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, काय कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भव नदीचा. अशा प्रकारे तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. अशा प्रकारे सर्व भावांचा समुदाय ते या ठिकाणी घेऊन आणि एकसरे न धरत प्रेम, आणि त्यांच्या अंतकरणात जे काही एकसरे म्हणजे अनन्य स्वरूपाचं, एकसरे म्हणजे आपला जो गंगेचा प्रवाह आहे तो जसा समुद्राच्याच दिशेने आहे, अन्य दिशेला नाही, तसं केवळ अनन्य होऊन प्रेम न धरत, ज्या पुरुषाच्या अंतकरणवृत्तीतलं प्रेम न धरे म्हणजे जे कधी सावरलं जात नाही, म्हणजे ते प्रेम जे आहे त्या प्रेमाच्या काय लाटा उसळती प्रेमाच्या, पुरा आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात ह्या प्रेमाच्या लाटा उसळत आहेत, कोणत्या अनन्य भक्तिपूर्वक अशा लाटा उसळत आहेत, आणि अशा वेळेला त्याची जी चित्तवृत्ती आहे ती मज माझी संचरे मीची होनी, ती काय होते माझ्यामध्येच प्रविष्ट होते. आणि मज माझी संचरे म्हणजे ती जी नदी जशी समुद्रात संचार करते प्रवेश करते, त्याप्रमाणे याची प्रत्येक अंतकरण वृत्ती ही केवळ मलाच विषय करते. माझ्या वाचून अनारीशी दुसरी गतीची नेणे, दुसरं त्याचं गंतव्य किंवा प्राप्तव्य दुसरं काही राहतच नाही. अशा प्रकारचा शेवटी तो मज माझी संचरे. पण माझ्यामध्ये जेव्हा जो प्रवेश करतो त्यावेळेला प्रवेश करताना तो कसा करतो, आपला आणि परमात्म्याचा भेद ठेवून नाही. ती मीची होनी मज माझी संचरे, आगा मीची होनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलावतो सांगावा असेन ऐक, शिवो भूत्वा शिवम यजेत. जसं ती वास्तविक किती ऐक्य आहे, तर त्याचं ऐक्य सांगताना स्वामी महाराज सांगायचे, गंगा जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा गंगा हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि समुद्र हा पुल्लिंगी शब्द आहे. पण जेव्हा समुद्राला गंगा मिळते त्यावेळेला आपल्याला अवघ्या झाल्या उर्मी एकमय, ही गंगा आहे आणि हा समुद्र आहे असा निवाडा त्या पाण्यामध्ये करता येतो का? स्वामी महाराज सांगायचे, जर आपण गंगासागरामध्ये त्या ठिकाणी जिथं गंगा आणि सागर एकत्र मिळाले त्या ठिकाणी जर आपण हात घातला तर समुद्राची शेंडी हाताला लागत नाही किंवा या ठिकाणी त्या गंगेची वेणी हाताला लागत नाही. त्याचं कारण काय आहे, ते दोन्ही एकरूपच झालेले आहे. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, त्याप्रमाणे हा मीची होनी मज माझी संचरे. परंतु जरी झाला तरी भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, एक झाला तत्वतः आणि व्यवहारतः त्या ठिकाणी भक्ती सुख भोगण्यासाठी काय आपण पे वाटोनी दोही भागी, की भक्ती सुखा लागी आपणपचे दोही भागी, वाटोनी अंगी सेवकही बाणे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. या ठिकाणी तुझ्या माझ्यामध्ये कोणताही भेद नाही, पण सहज विनोद कौतुक केलं. कारण का, तर ह्या भक्ती सुख भोगण्यासाठी द्वैत लागतं, पण ते द्वैत सत्य चालत नाही, ते कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत. अशा रीतीनं या ठिकाणी भक्तीसाठी केलेलं हे कल्पित द्वैत आहे. त्या द्वैतामध्ये तो मीची भोवनी पांडवा माझी करीती सेवा. त्या ठिकाणी तो केवळ स्वरूपात जर एकरूप झाला तर त्याला भगवंताच्या भक्तिप्रेमाचं आस्वादन करता येत नाही. म्हणून तो काय करतो, हा जो भेद आहे हा कल्पित भेद स्वीकारतो. आणि मज माझी संचरे मीची होनी, आणि तेवीची मी आयसा, थडिये आणि माझारी सरिसा, क्षीराब्धिका जैसा क्षीराचाची. आता म्हणतात हे जे रूप आहे याच्यामध्ये चांगलं बा एक थोडी व्यंजना करता येईल का? एक भाग ह्या ओळीमधून दिसतो, चांगला विचार करा किंवा आपण नंतर करू त्याचा विचार. ही ओळी लक्षात ठेवा 89 क्रमांकाची. आणि त्याचप्रमाणे तेवीची मी ऐसा,
त्याचप्रमाणे मी असा आहे, परमात्मा कसा आहे, मी ऐसा, मी अशा प्रकारचा आहे, असं थडीये आणि माझारी सरिसा. मी असा आहे की जर तुम्ही थडीये म्हणजे जर दुसऱ्या थडीवर म्हणजे तीरावर किंवा काठावर पाहिलं आणि माझारी आणि मधी पाहिलं तरी मी काय आहे, सरिसा, सारखाच आहे. म्हणजे त्याला म्हणतात ना, जसं वेदांतामध्ये सांगतात, आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं जेव्हा आपण आपला विचार करतो मी कोण आहे, आणि आपलं जेव्हा ब्रह्माशी, सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्याला प्राप्त होतो त्यावेळेला आत बाहेर असा भेद राहतो का? भेद राहत नाही. कारण का, सर्वम खल्विदम ब्रह्म. ब्रह्मबोधामध्ये जेव्हा आपले अंतकरण वृत्ती बुडी देते त्यावेळेला केवळ ब्रह्मच सगळीकडे सर्वत्र व्याप्त आहे. जिकडे पाहावे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी दुजे नाही. कहा पगडारू देखे आनेरा, देखा तो सब ओईने घेरा, अशी स्थिती आहे. तेव्हा माझा जो भक्त आहे त्या भक्ताच्या दृष्टीनं मी ऐसा, मी कसा आहे, तर भगवान असं पाहत नाही तो का भगवान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही वरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. म्हणून तेवीची मी ऐसा. तेव्हा मी असा आहे की थडीये आणि माझारी. थडीये म्हणजे पैलतीरावर असणारा, काठावर असणारा, त्या ठिकाणी आणि माझारी आणि मधल्या भागात सरिसा, सगळीकडे सारखाच आहे. म्हणून त्याला म्हणतात नांतन मध्यम न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. त्याला अंतही नाही, मध्यभागही नाही आणि बाहेर पण नाही. सर्वत्र कोण आहे? सर्वत्र परमात्माच परमात्मा. परमात्म्यानेच हे सर्व जग व्यापलेलं आहे. ते म्हणून म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतयाजवळी असे, अशा त्याचं वर्णन केलेलं आहे. असा मी आहे ना. थडीये, थडीला जरी पाहिलं तरी मीच आहे. म्हणजे अंतालाही मीच आहे, मध्यालाही मीच आहे आणि प्रारंभालाही मीच आहे. असं म्हणजे सर्व देशात, सर्व काळात आणि सर्व वस्तूंमध्ये केवळ माझीच व्याप्ती आहे. तिथं थडी आणि माझारी, माझारी म्हणजे मध्य, थडी म्हणजे पैलतीर, दोन्ही ठिकाणी काही कोणत्याही प्रकारचं दुसरा पदार्थ नाही. सर्वच केवळ मी, परमात्मा सांगतात माझीच व्याप्ती आहे. असं तो कसा पाहतो? उदाहरण देतात, क्षीराब्धिका जैसा क्षराचाची. जसा क्षीरसागर आपण म्हणतो म्हणजे दुधाचा समुद्र आहे. दुधाचा समुद्र आहे, त्या समुद्राच्या काठाला काय असणार? दूधच असणार. आणि मध्यभागी आणि पैलतीराला मागं पुढं सर्व दूधच. कारण क्षीराब्धिका जैसा क्षीराचाची म्हणजे दुधाचा समुद्र हा जसा केवळ दुधानेच परिप्लुत असतो, त्याच्या ठिकाणी काही कमी जास्तपणा सांगता येईल का? मध्यभागी दूध थोडं कमी आहे, मध्यभागी पाणी आहे, कोणतंच नाही. सगळीकडं जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी. असं जसं आहे तसं जिकडं पाहतो हा जो माझा अनन्य भक्त आहे, त्या अनन्य भक्ती कशी असते याविषयी भगवान सांगतात की जिकडं पाहावं तिकडं तो माझंच दर्शन करतो. येरवी आणि तेवीची मी ऐसा, थडीये आणि माझारी सरिसा, क्षीराब्धिका जैसा क्षीराचाची. तैसे हे झालं दृष्टांत. आता दाष्टांतिका सांगतात, तैसे मज लागोनी मुंगीवरी, किंबहुना चराचरी, भजनाशिका दुसरी परीची नाही. ते म्हणतात तैसे त्याप्रमाणे, मज लागोनी मुंगीवरी, मज लागोनी म्हणजे माझ्यापासून, म्हणजे जो चतुर्भुज परमात्मा अर्जुनाशी आता बोलत आहे त्याच्या स्वरूपापासून तर मुंगीवरी म्हणजे मुंगीपर्यंत. किंबहुना फार काय सांगू, चराचरी सगळे चर आणि अचर जे पदार्थ, वृक्ष वगैरे, पाषाण वगैरे, हे एका जागेवर स्थिर असणारे अचर पदार्थ, आणि चर पदार्थ म्हणजे ज्यांच्यामध्ये चिदाभासाला ग्रहण करण्याची योग्यता आहे आणि जे हालचाल करतात, असे असणारे स्थावर जंगम किंवा स्थिर आणि चर असे जे पदार्थ आहेत त्या चराचरी, त्या चराचर विश्वात, ह्या सगळ्या विश्वामध्ये विश्व हे चर आणि आचरांनी भरलेलं आहे. तेव्हा ह्या चराचरामध्ये भजनाशी यांचं भजन, भजसेवायाम, त्या परमात्म्याचं भजन करण्यासाठी भजनाची का दुसरी परीच नाही. भजन करण्यासाठी दुसरी परी म्हणजे दुसरा प्रकारच नाही. दुसरा प्रकार नाही म्हणजे काय? हे श्रेष्ठ आहे, ते कनिष्ठ आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, हे आपल्या सामान्य स्तरावरची जी भक्ती आहे ती सुद्धा अर्थवादाने त्या देवतांची निंदा करण्यात तात्पर्य
तुकाराम महाराजांचं नाही. आपलं जे इष्टदैवत आहे पंढरीनाथ, त्याच्याविषयी आपल्या अंतकरणात आनंदनिष्ठा धारण करावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय, सेंदरी हिंदरी दैवते कोणती पुजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान, आपुल्या इच्छा अनिका पिढी, असं म्हणतात. याचा अर्थ काय झालं, ही जी भूतं आहेत ही सेंदरी हिंदरी ही कनिष्ठ आहेत, आणि माझा परमात्मा जो आहे सकळ देवाधी देव तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येथी सकळ, असं त्याचं वर्णन केलं आहे. तुम्ही काय करा, त्या परमात्म्याचं भजन करा, जो परमात्मा हा सगळ्या देवांचा देव आहे. सकळ देवादी देव काय, बळिया माझा पंढरी राव, त्याचं तुम्ही भजन करा असं सांगतात. हे भजन जे आहे हे प्राथमिक स्वरूपाची भक्ती आहे. आणि या ठिकाणी जी भगवान सांगत आहेत ही अत्युच्च कोटीची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ही या ठिकाणी सांगायची. ह्या भक्तीमध्ये तुम्ही आता सांगितलं बाह्य सख्य सुखापुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते, हे कर. पण या ठिकाणी ही जी भक्ती आहे भगवंताला अभिप्रेत असणारी भक्ती ती ही आहे का, मज लागोनी मुंगीवरी, माझ्यापासून मुंगीपर्यंत, किंबहुना मुंगीपर्यंत म्हणले तरी मुंगी चर पदार्थ आहे, ऐका म्हणजे काय आहे, त्याच्या ठिकाणी जंगम प्राणी आहे. पण एवढंच म्हणून भगवंताला आवडत नाही. किंबहुना फार काय सांगू, चराचरी संपूर्ण ह्या चराचर विश्वामध्ये भजनाशी त्याचं भजन माझं भजन करीत असणारा दुसरी परी नाही, दुसरा प्रकार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही तरतम भाव, ज्येष्ठ कनिष्ठ भाव असा नाही, भेदभाव त्या ठिकाणी नाही. इतका भेदभावाचा अभाव आहे का आपण सुद्धा भक्त त्या भगवंतावरून वेगळा राहत नाही. फक्त काय वेगळा न राहता कल्पित ह्या द्वैतामध्ये तो भगवंताची अनन्य प्रेमपूर्वक भक्ती करीत राहतो. आता करीत राहतो म्हणजे ही भक्ती करण्याची एक ही होणारी भक्ती आहे. ही भक्ती आपोआप होत राहते. त्यांनी सांगितलं की 18व्या अध्यायामध्ये सांगितलं की जरी ज्ञान झालं तर दुसरा पदार्थ राहत नाही, मग त्याच्यामध्ये भक्ती होईल कशी. अद्वैत तैसे क्रियेचे नाम किरणच आहे. भक्ती एक क्रिया आहे. मी भक्त तू देव आहे की नाही, आणि मध्ये भक्ती म्हणजे भक्ती भगवान आणि त्याची भजक म्हणजे भज्य म्हणजे ज्याला भजायचं आपल्याला तो, भजक म्हणजे मी जो भक्ती करतो तो, आणि मध्ये त्यांना जोडणारा धागा म्हणजे त्याला भक्ती असं म्हणतात. पण ही भक्तीतली त्रिपुटी त्या ठिकाणी राहत नाही. भजनाशिका दुसरी परी नाही. ह्या भजनामध्ये दुसरा प्रकार नाही. दुसरा प्रकार नाही म्हणजे ह्या भजनामध्ये द्वैत नाही, त्रिपुटी नाही, आणि भक्त हा भगवंताहून वेगळेपणाने राहत नाही. म्हणून म्हणतात त्याची दुसरी परी नाही, दुसरी भेदभाव नाही. म्हणजे परमात्मा आणि भक्त यांच्यामध्येही भेदभाव नाही. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कोणताही तरतम श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव नाही. खरी भक्ती तेव्हाच आहे. म्हणून आपल्याकडे ना की 15.5 मिसळावे तै 15.5 याची व्हावे, तैसे तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. तर तो माझं स्वरूपाला जर प्राप्त झाला तरच ती भक्ती झाली. नाहीतर भगवान म्हणतात मज लागी शरण रिगिजे आणि जीवत्वेचे असिजे धिक या बोली नलजे प्रज्ञा केवी. मला शरण आला आणि वेगळा राहिला तर अशा वेळेला त्याच्या प्रज्ञेला किंवा बुद्धीला लज्जा कशी वाटत नाही असं परमात्मा सांगतात. मुंगी आणि ही महत्त्वाची, मुंगी आणि राव आम्हा समानाची आम्हा सारिखाची जीव. मुंगी आणि राजा हे सगळे सारखे वाटले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपण म्हटलं होतं ना याच्यात एक व्यंजना जाता जाता भगवान सांगतात की भगवंताला आवडणारी जी ही सर्वात्मक अशा प्रकारची भक्ती हीच भगवंताला सांगायची. तैसे क्रियेचे नाम किरणच आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे. परंतु ही अनुभवाची गोष्ट आहे की अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे असं परमात्मा सांगतात. म्हणून म्हणतात माझ्यापासून आरंभ करायचा तर मुंगीपर्यंत ह्या चराचर विश्वामध्ये दुसरा कोणताच प्रकार नाही. तयाचे हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता मनोनी भक्तान माझी रावो आणि ज्ञानिया तोची ना.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण पार्था माझा का, भक्तियोगू निश्चित जाण माझा असं परमात्मा सांगतात. तयाची क्षणासवे एवंविध मी जाणवे, जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय. आता इथं काय आहे, या श्लोकाच्या उत्तरार्धात ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप असं म्हटलं आहे. असं जर भजन केलं ना, जर काय सिद्ध पुरुषाचं भजन असंच असतं, पण आता हे भजन तुम्हाला आम्हाला करता येईल की नाही? करता येईल. सिद्ध काय करतो, त्याचं सहज होत असतं आणि आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागतं. म्हणून सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती, सिद्धाची जी लक्षणं असतात त्याला सहज असतं आणि तुम्हाला आम्हाला प्रयत्नपूर्वक करावं लागतं, एवढाच फरक आहे. आणि ते म्हणतात असं जर केलं, अशी जरी एखाद्या साधकाने माझी भक्ती केली तर मी त्याला ज्ञातूम, त्याला माझं स्वरूप कळतंसुद्धा. आपण काय म्हणतो, अगोदर कळाल्याशिवाय इच्छा होत नाही, पण कळून देण्याचे काम कोण करतो? परमात्माच करतो. नंतर त्याचं दर्शन देण्याचे काम परमात्माच होऊन त्याला दर्शन देतो. आणि त्याच्या स्वरूपात कायमचं समरस होण्याचं काम तेही परमात्मा करतो. असं कोण सांगतो? परमात्माच या श्लोकात सांगतो, प्रतिज्ञा करून सांगतो. ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. तीच गोष्ट इथं सांगतात, ज्या क्षणी त्याच्या भजनाला दुसरा प्रकार राहत नाही, त्याच्या अंतःकरण वृत्ती निघाली का सगळ्या चराचर विश्वाला काय करते? परमात्मा रूपाने त्याचं दर्शन करते. असं जर झालं तर तयाची क्षणासवे, त्याच क्षणी एवं विध मी जाणवे, तर त्यावेळेला ह्या विश्वामध्ये हा श्रेष्ठ कनिष्ठ भावाचा, भेदभावाचा, भेदबुद्धीचा पूर्णपणे आपोआप भगवान सांगतात मीच लोप करून टाकतो. हे सगळे भेद कुठं जाणतात? त्याच्या बुद्धीमध्ये होत असतात. पण ह्या भेदभावाचा मागमूस देखील मी ठेवीत नाही, कारण 10वे अध्याय सांगितलं, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता, असं भगवंतांनी सांगितलं. इथे तेच भगवान सांगतात, तीच गोष्ट सांगतात, तयाची क्षणाक्षवे, त्याच क्षणी जेव्हा तो माझी अनन्य भक्ती करतो त्याच क्षणी एवं विध मी जाणवे, अशा प्रकारचा मी आहे. म्हणजे मी काय, केवळ दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक हा परमात्मा. जेव्हा परमात्म्याची सर्वत्र परमात्मा रूप पाहण्याचा अभ्यास करतो त्याच वेळेला परमात्मा म्हणतात की त्याला हे ज्ञान मी देतो, किंवा त्याला हे ज्ञान निश्चित आपोआपच होतं की हा परमात्मा जसा एका रूपात आपल्याला एका परिच्छिन्न मूर्तीच्या रूपात दिसतो, तेवढंच त्याचं स्वरूप नसून तो परमात्मा व्यापक आहे. तो कुठं नाही, मी नाही ऐसा नाही, तो नाही ऐसा ठाऊ उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. हा परमात्मा गगनाचाही गाभा आहे. तर गगन जर सर्वत्र व्यापक आहे तर त्याचा गाभा, त्या गगनाचंही असणारं मूळ उद्गमस्थान ते त्याच्यापेक्षा निरपेक्ष व्यापक आहे. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरज नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी, असा हा परमात्मा आहे. आणि तो काय होतो, ते ज्या क्षणी आपण अशा प्रकारची ते व्यापक स्वरूपात असणाऱ्या चराचर विश्वात अणुरेणूमध्ये भरलेला जो परमात्मा आहे, तुकाराम महाराज सांगतात ना, तुका आकाशा अनोरणिया थोकडा, आणि तुका आकाशा एवढा. या ठिकाणी आकाशा एवढा आहे म्हणजे आकाशापेक्षाही व्यापक आहे. आपल्याला समजून सांगण्यासाठी सांगतात. आणि परमाणूपेक्षाही सूक्ष्म आहे. असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं स्वरूप त्याला जाणवे. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं त्याला जे लोक शास्त्राध्ययन करतात त्यांनाही जे ज्ञान होत नाही ते ज्ञान भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला होतं. आणि एकदा जाणीतला म्हणजे त्याला जाणल्यानंतर तो भक्त त्या परमात्म्याहून वेगळा राहत नाही. स्वभावे दृष्टही होय, तो परमात्म्याचं त्याला दर्शन म्हणजे साक्षात्कार होता. म्हणजे अगोदर त्याला शास्त्रांनी कथन केलेल्या परमात्म स्वरूपाचं परोक्ष ज्ञान होतं, आणि परोक्ष ज्ञान झालं की पुढं तोच परमात्मा त्याला दृष्टही होय, त्या परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. इतका साक्षात्कार होतो की रामकृष्ण परमहंस देवांना त्यांच्या
आपलं शिष्य विवेकानंद यांनी ते सगळ्यांना विचारायचे, मी कोणत्याही साधूला शरण जाईल, साधना करील, पण त्या साधूला पहिल्यांदा मला आस कशाची, ईश्वर दर्शनाची, आणि ज्या ईश्वर दर्शन मला जो साधू करून देईल त्याला ते विचारायचे, तुम्हाला पहिलं ईश्वर दर्शन झाले का, ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे का, झाला असेल तर मी तुम्हाला वंदन करतो, तुम्ही सांगितलेली आज्ञा पालन करतो. ते सगळ्या भारतभर हिंडले, पण त्यांना असा कोणी महात्मा भेटला नाही. पण तो महात्मा भेटला त्यांना त्याच कलकत्त्यात दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंस. त्यांना विचारलं, तुम्हाला देवाचं दर्शन झालं आहे का, तर त्यांनी सांगितलं, मला देवाचं दर्शन झालं आहे. तर ते म्हणे, कसं आहे दर्शन तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं, तुला मी आता बोलणारा किती जवळ होता की नाही, तू जितक्या माझ्या जवळ आहे त्याच्यापेक्षा अनंतपटीनं जवळ माझं कालीमाता, माझं इष्टदैवत माझ्याजवळ आहे, त्याला मी दररोज पाहतो, त्याच्याशी संवाद करतो, असं सांगितलं. याला म्हणतात जाणितले. जाणितला तरी स्वभावी दृष्टही होय. त्याचं ज्ञान झालं की तो त्याचा दृष्ट होतो, म्हणजे त्याचा साक्षात्कार होतो. आणि मग एकदा साक्षात्कार झालं, ज्ञातुम द्रष्टुम, साक्षात्कार झाला आणि आपण जर वेगळं राहिलो तर याच्यात काही द्वैताद्वै भयम भवती, परमात्म्याहून वेगळं राहण्यात काही स्वारस्य नाही. त्या ठिकाणी जोपर्यंत परमात्मा वेगळा आणि आपण वेगळं असं जर राहू तर त्या ठिकाणी परमात्म्याचं खरं ज्ञान आपल्याला झालेलं नाही. कारण जाणल्यानंतर परमात्मा काय आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि मी जाणणारा त्याच्याहून वेगळा राहिला तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे का नाही तत्वता, पण त्याच्यात स्वतःच्या सच्चिदानंद रूपत्वाचं ज्ञान त्याला झालं म्हणावं, तर त्याला त्या परमात्म्याचं ज्ञान झालं म्हटलं तर तो स्वतःही सच्चिदानंद रूप आहे ना. त्याला काय वाटलं पाहिजे, मी सच्चिदानंद रूप आहे, आता तुझं माझं नाही भेद, असं त्याला वाटलं पाहिजे. आणि जर त्याला वाटलं का तरी जाणीतला तरी स्वभावी दृष्टही होय, त्याला जाणल्यानंतर त्याचं दर्शन होतं. पण यामध्ये आता द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी राहत नाही. या ठिकाणी तो त्रिपुटीच्या विवर्जित असणारं जे परमात्म्याचं वास्तव स्वरूप सच्चिदानंद अद्वय, त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. त्याला म्हणतात की मग ती स्थिती कशी आहे याविषयी माऊली वर्णन करतात. मग इंधनी अग्नी उद्दीपे, आणि इंधन हे भाषा हरपे, ते अग्नीची होनी आरोपे मूर्त जेवी. आता काय होतं, तो काय होतं, परमात्मरूप होतो हे सांगण्यासाठी माऊली उदाहरणं देतात. त्याची स्थिती कशी होते, इंधनी अग्नी उद्दीपे, इंधन म्हणजे सरपण, सरपण अग्नीमध्ये घातलं की तो अग्नी काय होतो, उद्दीपे म्हणजे उद्दीपित होतो, म्हणजे प्रज्वलित होतो. आणि एकदा अग्नी प्रज्वलित झाला की मग आपल्याला काय, आपण काय म्हणतो, अग्नी म्हणतो का सरपण म्हणतो. इंधन हे भाषा हरपे, त्या ठिकाणी हे जळाऊ लाकडं आहेत, ही भाषा संपूर्णच जाते. मग तो काय होतो, अग्नीची होनी आरोपे मूर्त जेवी, त्या ठिकाणी तो मूर्त अग्नीची होनी आरोपे, त्या ठिकाणी तो मूर्त ते जे काष्ट कसे असतात, कोणते वाकडे असतात, काही सरळ असतात, पण आता जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा त्यांचा वाकडेपणा, सरळपणा काय राहतो, काहीच राहत नाही. ते काय होते, लाकडं काय होतात, अग्नीच होऊन राहतात. का कैरचंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी. जोपर्यंत अग्नीमध्ये त्यांना घातलेलं नाही तोपर्यंत ती चंदन, खैर, बाभूळ ही लाकडं आहेत, पण शेवटी काय ते होतात, अग्नी स्वरूपच होऊन जातात. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. अशी त्या कापराच्या वातीप्रमाणे किंवा त्या इंधनाप्रमाणे स्थिती होते, ते अग्निरूप होऊन जातं. अग्नी माझी गेले, त्या अग्नीची होनी ठेले, काय उरले तया तया आपण मागील ते नामगुण. त्यांना मागचे नाव गुण राहतं का एकदा, याच्या काहीच नाही. त्यांनी सांगितलं, आपण जर काशीमध्ये गेले तर लहान लहान गल्ले आहेत, आणि त्याच्यातून आपण जेव्हा गंगेच्या काठाला जातो तर त्यावेळेला तिथं बऱ्याच नाल्यात पार तिथं गंगेच्या पात्राजवळ असतात. आता आपण जर एखादा संध्या करायला गेला तर ते पाणी, गंगेचं पाणी घेईल का कोणी, घेणार नाही. परंतु नाल्याचं पाणी कोणी घेणार नाही. पण नंतर गंगेच्या काठावर जातो ना, तोच नाला गंगेला वर मिळालेला असतो काही फुटावर, आणि हा लगेच केशवाय नमा वासुदेवाय नमा. कारण आता ते काही नाही राहिलं, नाल्याचं पाणी राहिलं नाही, ते गंगा झालेली आहे. त्याप्रमाणे सरिता ओळा ओघा
गंगे मिळवणी झाल्या गंगा. सरिता असू ओहळ असू सगळे गंगेला मिळाले की गंगा होतात. त्याप्रमाणे हा भजन करणारा जीव जेव्हा परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा तो परमात्म्याहून वेगळा राहत नाही. आणि हे खरं आपल्या जीवनातलं उद्दिष्ट आहे की परमात्म्याची प्राप्ती म्हणजे परमात्म्याहून वेगळं राहायचं नाही, परमात्म्याशी समरस ऐक्यभावाला प्राप्त होणं. तईची वाहळ ओळ जवन पवती गंगा जळ मग होऊनी ठाके केवळ गंगारूप, अशा प्रकारची स्थिती आहे. का उदयन, अजून उदाहरण सांगतात, का उदयन की जे तेजाकारे तव गगनची होणे असे अंधारे मग उदयलिया एकसरे प्रकाशू होय. का म्हणजे अथवा जवरी तेजाकारी उदयन करे. तेजाकार म्हणजे तेजोरूप असणारा सूर्य, आणि त्या सूर्याने उदय न कीजे, जोपर्यंत सूर्याचा उदय झाला नाही तोपर्यंत रात्रीत काय वाटतं, गगनचे असे अंधारे. सगळं गगन म्हणजे आकाश ह्या अंधारानेच भरलेले आहे की नाही, जोपर्यंत सूर्य उदयाला आला नाही. परंतु ज्या वेळेला मग उदयलिया एकसरे प्रकाश होय, आणि जर तो सूर्य उदय झाला तर मग त्या ठिकाणी काय होतं, तो अंधार जो आहे तो अंधार राहतो का, काही अंधार आणि काही प्रकाश राहतो का. का उदयलिया अंधारे प्रकाशाचे होय, का तो अंधारच प्रकाश होऊन जातो, त्याचा मागमूससुद्धा राहत नाही. तो अंधार गेला कुठं, अर्थात सगळ्या प्रकाशातच सामावला, म्हणजे तोच अंधार काय झाला, प्रकाशरूप झाला. आता हे दोन दृष्टांतासाठी दार्ष्टांतिकात सांगतात. तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. तैसे त्याप्रमाणे माझी ह्या साक्षात्कारी, ह्या माझा जेव्हा त्याला साक्षात्कार होतो म्हणजे पहिल्यांदा काय होतं, माझं ज्ञान होतं, नंतर माझं त्याला म्हणजे परोक्ष ज्ञान होतं, नंतर त्याला माझं अपरोक्ष ज्ञान होतं, आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर इथे एक आणखीन सांगतात की सरे अहंकाराची वारी. जर मनुष्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला की याचा अर्थ समजायचं की त्याच्या अहंकाराची वारी म्हणजे अहंकाराच्या ज्या फेऱ्या आहेत सारख्या, हा अहंकार कधी मी करता म्हणतो, वारी संपली का भोगता म्हणतो, कधी सुखी म्हणतो, कधी दुःखी म्हणतो, कधी जन्म मरण धर्मवान म्हणतो, कधी देहाला मी म्हणतो, कधी मनाला मी म्हणतो, सारख्या वाऱ्या चालू आहेत त्याच्या, आहे की नाही. पण ज्या वेळेला त्याला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो त्यावेळेला तो अहंकार ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी चल आपलं स्थिर स्वरूपाचा ज्या वेळेला राहतो त्यावेळेला अहंकार संपून जातो. म्हणजे आपल्याला तत्त्वज्ञान झालं की नाही याची महत्त्वाची खूण जर कोणती असेल तर अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. जर यत्किंचित आहे त्या ब्रह्माहमस्मीमधला जो अहंकार आहे ना तो सुद्धा निघून जावा लागतो. अहम ब्रह्मास, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम, तो सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे, आणि त्याची वारी संपते म्हणजे तो अहंकार ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कायमचा लीन किंवा बाधित होऊन जातो, आहे की नाही. म्हणून म्हणतात सरे अहंकाराची वारी, आणि अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आणि एकदा अहंकाराचा लोप झाला की द्वैताचा आपोआपच लोप होतो. जोपर्यंत अहम मी म्हणतो मी देह आहे, याच्यात अहम म्हटलं की त्वम तू आहे किंवा तत् दुसरे काही पदार्थ आहेत, पण अहमच जर मुळच गेलं, मूळचं गाडगं जर उतरणीमधलं खालचं पडलं तर वरची गाडगी आपोआपच उलंडून जातात. त्याप्रमाणे एकदा आपला स्वतःचा असणारा परिच्छिन्न व देहादिकांविषयीचा जो अहंकार किंवा आपल्याला त्याच्याविषयीचा असणारा अभिनिवेश तो एकदा सुटला की सगळं जगच आपोआप मावळतं. म्हणून पहिल्यांदा काय सांगायचं, तेवी बुद्धिमंती देही अहंता, तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडे जे आशेषही संसार जातं ना. सगळ्या संसाराचा त्याग करायचा असला की आपला अहंकार गेला की संसाराचा वेगळा त्याग करावा लागत नाही असं सांग. अंत आदी भावा आपुलिया झाडा देवनिया धनंजया पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी, अशा प्रकारची स्थिती आहे. एकदा अहंकार गेला की आपल्याला काय झालं, सर्टिफिकेट मिळालं आपल्या मूळ घरात जाण्यासाठी असं सांगतात. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. अहंकाराचा लोप झाला, नष्ट झाला की द्वैत गेलंच. आणि मग एकदा द्वैत गेल्यावर मग द्वैतच राहिलं नाही. मग आता मी आहे का, तो परमात्मा आहे का, मी अशी जाणीव आहे का, परमात्म्याविषयी परमात्मा अशी वेगळी जाणीव आहे. तर ते सांगतात मी तो हे आगवे
एक मीच्या आधी स्वभावे किंबहुना सामावे समरसेतो. आणि मग म्हणजे नंतर तो जेव्हा परमात्मा स्वरूपाशी जेव्हा ऐक्य भावाला प्राप्त होतो तेव्हा जशी इंधन भाषा हरपते, बरोबर ना, तसं या ठिकाणी काय मी ही भाषा पूर्णपणे जाते. मीच्या सापेक्ष असणारा तो ही भाषा हरपते. मी नाही. स्वामी महाराज म्हणायचं न त्वम न अहम दप्तर घुम म्हणायचे, काहीच राहत नाही. किंवा कापुराची वाती जळते तेव्हा हा अगोदर कापूर आहे, नंतर त्याला अग्नी लागला, मग अग्नी आहे. आणि थोड्या वेळाने तो अग्नी काय करतो, कापुराला जाळतो आणि अग्नी मात्र मुक्काम करून राहतो का तोही जातो का आकाशच राहतं. तसं या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी असणारं जे चित्ताकाश आहे त्या चित्ताकाशातलं चित्त जातं आणि केवळ काय राहतं, आकाशच राहतं. म्हणजे या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी वृत्ती जी आहे ती राहते, ती नंतर मी ही वृत्ती निघून जाते आणि ब्रह्मच राहतं. म्हणून आकाश अहंकार लोप्या अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आघवे एक मीच्या आधी स्वभावे. तो मी तो हे कोण राहतं, मी सुद्धा मी आणि तो नाही, मग कोण राहतं, सगळं मीच आघव. सगळं ह्याच्यामध्ये दोनच भाग आहेत. स्वामीजी सांगतात की मनुष्याला एक तर असं वाटलं पाहिजे की सर्व काही परमात्माच आहे, मी म्हणून कोणी नाहीत, सर्वच परमात्मा आहे, त्याच्यात माझाही समावेश झाला, पण मी वेगळा उरलेलो नाही. किंवा काय वाटलं पाहिजे, सगळा कोण आहे, मीच आहे, सर्व मीच आहे, त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी, त्याला म्हणतात ज्ञान. ज्याच्यामध्ये सगळा मीच आहे त्याला काय म्हणतात, ज्ञान. आणि सगळ्यात तूच आहे म्हणलं त्याला काय म्हणतात, भक्ती. असं भक्ती आणि ज्ञान. ज्याच्यामध्ये सर्व तू परमात्म्यानेच हे सर्व व्यापलं म्हटलं का ते भक्ती प्रेम आहे की नाही. आणि सर्व मीच आहे म्हटलं की ते काय आहे, तत्वज्ञान आहे. एवढाच फरक आहे ते सांगतात. तैसा समरस झालो आणि तुझं माझी हरपलो ना. तुका म्हणे आता नाही अहंकार चालो तदाकार नित्य शुद्ध. अशा प्रकारचं जर असेल तर हे सर्व काय परमात्मा भक्ती प्रेम आहे. आणि जर म्हणेल की तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता म्हणलं तर काय हे तत्वज्ञान आहे, बरोबर ना. हे काय झालं, ज्ञान झालं. आणि सगळा तूच आहे म्हटलं तर कोण झालं, भक्ती झाली. अशी नावं भिन्न आहे का, भक्ती ज्ञान एकच आहे. कारण तिथं तू आहे का मी आहे, भक्तीमध्ये तू राहतो का मी राहतो. तू सगळा तूच आहे म्हणताना मी गेल्यावर तू कुठं म्हणायला राहतो, आहे की नाही. आणि सगळा मीच आहे म्हणल्यावर तू जर नसेल तर तो खरा मी आहे का खोटा मी आहे का म्हणण्या आभाषिक मी आहे. आभाषिक मी, सर्व काय आहे परमात्माच आहे. मग मी तो हे आघवे एक मीच्या आधी स्वभावे किंबहुना सामावे समरसेतो. किंबहुना हे बहुना किम, मी तुला आधी काय सांगू तर ते म्हणतात तो समरसे सामावे, तो माझ्या समरसते म्हणजे एकरूपामध्ये सामावे म्हणजे समरस होऊन जातो किंवा सामावून जातो. तो आणि मी असा भेद राहत नाही. जर त्यांनी भेद ठेवायचा झाला तर तो कौतुकाने फक्त एवढंच म्हणतो मी ते तू आणि तू ते मी. आणि मग कशाला तू ते मी एकच आहे, तर कुकुड हे लाडशी हे आपला आनंद आहे, कौतुक आहे असं सांगतात. मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जिता निर्वैरस्सर्वभूतेषु यः मामेति पांडव. मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जिता निर्वैरस्सर्वभूतेषु. राहून देव.